तर हा शस्त्रसाठा सतत ॲडव्हान्स करत राहणं, त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करत राहणं, हे कसं काय चालायचं त्या काळामध्ये? शस्त्रांचं जे अपग्रेडेशन आहे ते केलंच, पण खरं तर शिवाजी महाराजांची ही सगळी माणसं आहेत ना, ही सगळे सहकारी आहेत ना, तेच त्यांचं शस्त्र आहेत. म्हणजे येसाजी कंकांची एक गोष्ट आहे की जेव्हा ते दक्षिण दिग्विजयाला गेले होते, तेव्हा तो कुतुबशाह त्यांना भेटायला जेव्हा आला, तेव्हा ती बकरीतनं आलेली गोष्ट आहे बरं का. खरं तर ती गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे की त्यांच्यासोबत अनेक सहकारी दक्षिण दिग्विजयाला गेले शिवाजी महाराजांसोबत. कुतुबशहा जेव्हा त्यांच्या भेटीला आला, तेव्हा त्या गोळकोंड्यात त्यांची जेव्हा भेट झाली, तेव्हा कुतुबशहाने महाराजांना विचारलं की तुमच्याकडे हत्ती वगैरे नाही आहेत का? त्यावर शिवाजी महाराजांनी उत्तर असं दिलं की हे सगळे सहकारीच माझ्या एका हत्तीप्रमाणे. म्हणजे शिवाजी महाराजांचं उत्तर वाचून मला वाटतं कुतुबशहाला पण ते काय वाटलं असेल, कारण येसाजी कंकांनी पुढं हत्तीशी झुंज घेतल्याचं एक बकरीतनं उदाहरण आपल्याला आढळतं आणि हत्तीची सोंड कशी कापली वगैरे. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचा प्रत्येक माणूस हे एक शस्त्रच आहे.